नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सह्याद्री पुत्र विशाल जुंजरे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. आत्ता तुम्ही जी तयारी बघितली ती सर्व तयारी चालू होती नवीन एका प्रवासासाठी. आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एका गडकिल्ल्यावरती. त्यासाठी मी आणि प्रतीकने सकाळी 10 वाजता नवी मुंबईमधून या प्रवासाला सुरुवात केली. राजांच्या जयंतीला जायचं तर गाडीला झेंडे लागणारच, म्हणून मग आम्ही एका झेंडेवाल्याकडे थांबलो. पण आमच्या गाडीला शोभेल असा झेंडा याच्याकडे नसल्यामुळे आम्ही तिथून पुढे निघालो. पुढे वाटेत एक झेंडेवाले काका भेटले. मग त्यांच्यासोबत झेंड्याचा भाव न करता आपल्या प्रतीकने 2 झेंडे पसंत केले आणि ते 2 झेंडे घेऊन पुढे पनवेलच्या दिशेने रवाना झालो, कारण तिथे आपला मित्र रोहित आपल्याला भेटणार होता. क्या बात कर रहे? हाच तो रोहित. जसा क्रिकेटमध्ये आपला एक रोहित हिटमॅन आहे, तसाच आमच्या मैत्रीतला हिटमॅन म्हणजे हा रोहित. उन्हात माणूस चालला तर त्याला ग्लुकॉनडीची गरज असते. तशीच गरज आपल्या गाडीला पण असते. त्यामुळे या ठिकाणी आपल्या गाड्यांच्या आवडीचे ग्लुकॉनडी गाड्यांना पाजली कुछ भी आणि पुढे निघालो. पुढे एका झाडाखाली आर्चीचा परशा JCB घेऊन आमच्या स्वागतासाठी उभा होता. मग आपल्या परशाला सोबत घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मग 3 गाड्यांमधली एक गाडी परशाच्या मावशीच्या घरी ठेवली आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढे एका झाडाखाली गाडी लावून आपण घेतलेले झेंडे गाडीला बांधायची वेळ आली होती आणि हे झेंडे गाडीला लावायचं काम आपला परशा प्रामाणिकपणे करत होता. मग हे झेंडे लावून झाले आणि सजलेल्या गाड्यांसोबत आम्ही एक छायाचित्र घेतलं. ज्या गाड्यांसोबत आपला प्रवास होणार आहे तो सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संस्कृतीनुसार गाड्यांना नारळ फोडून आणि एक शिवगर्जना देऊन खऱ्या अर्थाने आपल्या या प्रवासाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उन्हाच्या या तीव्र उष्णतेखाली आम्ही आमचा प्रवास चालू केला होता. उन्हाच्या या लागणाऱ्या झळांचा तीव्र निषेध म्हणून मी चेहऱ्याला काळा मास्क आणि काळा गॉगल लावला होता. माझ्यासोबतच आपल्या या रोहितने पण काळा मास्क लावून उन्हाचा निषेध केला होता. हा समोर दिसतोय तो खोपोलीमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक, जो आपल्या महाराजांच्या जयंतीसाठी भगवामय झाला होता. आता हा लोणावळा घाट रस्त्याचा प्रवास चालू झाला. आपल्या परशाच्या गाडीचा एवढा वेग जास्त होता की गाडीला लावलेल्या झेंड्याचा पायपच तुटला. तोच झेंडा आपला प्रतीक घेऊन गाडीवरती बसला. मग आपला झेंडा परत डौलाने फडकावा म्हणून आम्ही एका काठीच्या शोधात निघालो. मग या बांबूच्या गोडाऊनमध्ये पोचलो आणि आमची शोध मोहीम संपली. आपल्या प्रतीकची एक कला तुम्हाला सांगतो, ती म्हणजे डोळ्याला चष्मा लावलेला असताना आणि चेहऱ्याला मास्क लावलेला असताना पण समोरच्या माणसाचं चरित्र तो वासावरतीच ओळखतो. आमच्या प्रवासाच्या नियोजनात थोडा वेळ शिल्लक असल्याने आम्ही गेलो आई एकविरा माऊलीच्या दर्शनाला. आता आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी आपण या अगोदर एक ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. मित्रांनो, जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाण्या अगोदर आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जायचे, तसाच काहीसा अनुभव आम्हाला आई एकविरा माऊलीच्या दर्शनाला जाताना झाला. समोर असलेल्या या आई एकविरा देवीच्या पायथा मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतल्याने मन अगदी प्रसन्न झालं.
मग या प्रसन्न झालेल्या मनाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही एका झाडाच्या शोधात निघालो होतो आणि त्याचं कारण काय होतं तर पोटातले कावळे ओरडून त्यांच्या चिमण्या झाल्या होत्या. झाड तर भेटलं, पण आमचे 2 मित्र म्हणजे प्रतीक आणि परशा मला आणि रोहितला काहीच कल्पना न देता या हॉटेलमधून भजी घ्यायला थांबले होते. त्यामुळे नियोजनाच्या वेळेचे वाटोळे झाले. काय ठरलं होतं आपलं? किती वाजता पोहोचायचं होतं? 3,38,000 ची लिमिट. इन्क्रीज युअर क्रेडिट कार्ड लिमिट. काही असो, पण आपलं काय ठरलं होतं रोहित? किती वाजता पोहोचायचं? 4 वाजता पोहोचायचं होतं पुण्यात. आता टायमिंग काय झाला? आता 1 वाजलाय. 1 वाजलाय ना, मग लवकर पोहोचलो काय आपण? हो मग काय. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो. जितनी बार बोल सकते हैं झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो. हा इथं बसूया. मग आमची जागा ठरली आणि ठरलेल्या जागेवरती बसून आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला. असलं काय गाणं बोलून ग्रुपवर पाठवल्या हॉटेल जेवायला. तू तर आमचे व्हिडिओ बोलता नाही. आणि विशाल यांनी घरून आपल्यासाठी जेवायला म्हणतात असं नवा चपाती आणि भाजी घेऊन आलेला आहे. घास अंग घास हो की मग घास की मग रबडी. ही काय चटणी आहे का? हा शेंगदाण्याची. आम्ही याला झुणका म्हणतो. मग संध्याकाळी खाऊ. मी भजी बनवली. भाकरी बनवून आणल्या. भजी बनवून आणली. भाकरी संध्याकाळी जेवू ना आपण. भाकरी मला हॉटेलला जेवायला जायचं. इथे कशाला घेतो? एवढी चांगली जागा भेटून सुद्धा हॉटेलमध्ये जेवायची इच्छा व्यक्त करतोय तो प्रत्येक. या वनभोजनासाठी जसं माझ्या आईने सकाळी भोजन बांधून दिलं होतं, त्याच पद्धतीने सकाळी लवकर उठून प्रतीकची सौदामिनी म्हणजे आपली मेघा, तिने पण आम्हाला वनभोजनासाठी भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी बांधून दिली होती. ओ हो, श्रीखंडाचा नाही डबा. नाही भाकरी. मेघाच्या आजच्या भाकरी खायच्या. भाकरी आमचा रोहित. उठ, उपवास आहे सांगितलं होतं, ह्याच्यासाठी तर आणलंच नव्हतं आपण. याचा उपवास आहे सांगितलं होतं यानं. पाइनएप्पल पेस्ट्री, मसाला चिकन लॉलीपॉप, शेजवान चटणी, कांदा. Not bad, not bad. Now you. भजी, भाकरी, शेंगदाण्याची मिरची, चपाती, चटणी. याला आमच्याकडं शेंगदाण्याचा झुणका म्हणतात. पाणी, ही भाकरी, पाण्याची बॉटल. आणि हे काय रे आपण काय म्हणतो आता? तुम्ही काय म्हणता? शेंगदाण्याची चटणी आणि माणिकचंद. माणिकचंद स्पेशल 300% ऑक्सिजन. पण पाव. हे आमचा प्रसन्न. प्रसन्न जेवलाच काय? जेवलाच प्रसन्न? अजीब जानवर है. कितना भी खाए भूखा ही रहता है. नाही जेवला. हे एकट्यानं खाल्लं, एकट्यानं राहणार. उपवास आहे म्हणून सांगून आलाय. उपवास आहे म्हणून सांगून आलाय आणि 4 भाकऱ्या खाल्ल्यात आहे, 3 चपात्या खाल्ल्यात आहे आणि पोट दाखवते आम्हाला. ज्याच्या बायकोनं दिलं ते बघा उपाशी राहिला. आणि आमचा रोहित लाज काज नाही, एकच चपाती खाल्ली. एक चपाती नाही, 1.5 चपाती, 1 भाकरी. हो मी अर्धीच खाल्ली. मग अर्धीच खाल्ली. हा आमचा प्रतीक, जो व्हिडिओ 10 वेळा बघतोय, कारण ते दिसतोय का कुठे बघतोय. मित्रा नाही आहेस तू त्या व्हिडिओमध्ये, तुझं नशीब खराब होतं त्यावेळेला. आहे का चालताना म्हणजे पावलाचे ठसे आहेत त्याच्यात. ह्या वेळेला पूर्ण घे ना मी तुला व्हिडिओ. भोजन झाल्यावरती विश्रांती न घेता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, पण या व्हिडिओसाठी आम्ही इथेच विश्रांती घेतली. त्यामुळे बाकीचा प्रवास जो आहे तो आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या या चॅनलला
सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.